नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. धनतेरसच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मारुतीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कोर्टामध्ये सगळेजण हजर होतात. आता कोर्टामध्ये मिलॉर्ड आल्यानंतर आता ही केसला सुरुवात होते. आता जे काही मिलॉर्ड आहे तर त्या ॲडव्होकेट सौमित्र यांना खटला चालू करण्यासाठी सांगतात. तेव्हा ॲडव्होकेट सौमित्र पुढे येतो आणि मिलॉर्ड साहेबांना सांगतो की हे बघा, आज मात्र मी कोर्टामध्ये या खटल्याला वेगळंच वळण आणणार आहे आणि या केसला सुद्धा, आणि या खटल्याला वळण आणण्यासाठी मात्र मी आज येथे एक साक्षीदार बोलवणार आहे. एक अशी साक्षीदार म्हणजे जी ऐश्वर्याच्या अन्यायाची बळी ठरली आणि जी अशी साक्षीदार मर्डरचा खटला आज इथे सुरू आहे. तर तेव्हा आता सौमित्र म्हणतो की यस मिलॉर्ड, आज मात्र मी लता कारखानीस यांना इथे बोलावणार आहेत. लता कारखानीचं नाव ऐकल्यानंतर आता मिलॉर्ड यांना सुद्धा धक्का बसतो आणि सगळ्या कोर्टाला सुद्धा धक्का बसलेला असतो. आता मिलॉर्ड विचारतात की काय लताबाई जिवंत आहे? तर सौमित्र म्हणतो की हो, त्यांना किडनॅप केले गेले होते आणि ह्या सगळ्या मागचं कारस्थान असणारी आहे तर ती ऐश्वर्या. तेव्हा धर्माधिकारी लगेच उभे राहतात आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून जे काही माझे मित्र आहे वकील ॲडव्होकेट सुमील, ते मात्र माझ्या आशिलवर काही अगदी आरोप घेत करतात. मुळातच हा खटला मात्र ऐश्वर्या रणदिवे यांनी रणदिवे कुटुंबावर केलेला आहे, त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये मात्र रणदिवे कुटुंब आहे. तर त्यावर तर सौमित्र म्हणतो आरोपी कोण आहे आणि कोण नाही हे लवकरच तुम्हाला कळेल. आणि सौमित्र आता जजला म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, मी आता येथे मात्र लता कारखानीस यांना बोलावून आता त्यांना जे काही प्रश्न मी विटनेस बॉक्समध्ये विचारणार आहे त्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. तर तेव्हा आता जज मॅडम लगेच सौमित्रला परवानगी देतात. तर सौमित्र म्हणतो की थँक्यू मिलॉर्ड. तेव्हा आता लता कारखानीस यांना आता विटनेस बॉक्समध्ये येण्याची आता परवानगी दिल्यानंतर त्यांना हजर तेथे व्हायला सांगतात. लता कारखानीस लगेच उठते आणि आता विटनेस बॉक्समध्ये येते. नंतर आता विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर सौमित्र त्यांना प्रश्न विचारतो की लता कारखानीस, आता तुमचं सांगा बरं, जानकी रणदिवे आणि तुमचं काय नातं आहे? तेव्हा आता लताबाई म्हणते की जानकी माझी मुलगी आहे. आता सौमित्र प्रश्न विचारतो की म्हणजे तुमच्या ह्याच मुलीवर आता तुम्हाला अगदी मारण्याचा आरोप केलेला गेलेला आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. आज मात्र तुम्ही इथे हजर आहात. तर तेव्हा आता सौमित्र लताबाईला सगळ्या कोर्टासमोर प्रश्न विचारतो की लताबाई, एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही त्या दिवशी आता जे काही नदीच्या काठी होतात आणि तेथे मंदिरात नदीच्या काठी तुमच्यासोबत काय घडलं होतं हे सविस्तर आज कोर्टाला तुम्ही सांगू शकता. त्यावर मात्र आता लताबाई सांगायला सुरुवात करते की जेव्हा मी जानकीला घाटावर बोलावले होते तर त्या अगोदरच ऐश्वर्याची माणसं तेथे घाटावर होती, माझी वाटच पाहत माझ्यावर पाळत ठेवून होती. त्या लोकांनी मला पकडले आणि मला किडनॅप करून ते घेऊन गेले. तर तेव्हा मला जेथे किडनॅप करून घेण्यात आलं तर तेथे ऐश्वर्या होती आणि ऐश्वर्या मात्र मला तेथे गेल्यानंतर म्हणते की मला म्हणजे अशा ठिकाणी ठेवण्यात येत आहे की जेथे कोणीही पोहोचणार नाही. तेव्हा लताबाई खूप घाबरलेली असते. लताबाई ऐश्वर्याला विचारते की काय ग, तुम्हाला कुठे घेऊन आलीस? आणि ती जागा आहे जानकीच्या कंपनीचं गोडाऊन. आता त्या गोडाऊनमध्ये मला ह्या ऐश्वर्याने ठेवल्याचं लताबाई अख्ख्या कोर्टासमोर सांगत असते. तेव्हा मात्र आता घडलेला सर्व प्रकार मात्र लताबाई सविस्तर सांगत असते की ते बॉक्स नंतर रणदिव्यांच्या घरी गेले आणि तेव्हा मात्र मी माझ्या हाताला जखम करून त्यावर अगदी रक्ताने आता आई जिवंत आहे हे सुद्धा लिहिले. आणि तेव्हा मात्र आता जानकी मला त्या कैदीतून सोडवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचली सुद्धा होती. त्यावेळेस मात्र ऐश्वर्याचे जे गुंड आहे तर ती तेथे होते. तर मी जानकीला सांगितलं होतं की तू आता तेथे पोलिसांना घेऊन ये म्हणून. जानकीला परत येईपर्यंत त्या ऐश्वर्याने मात्र मला तेथून सुद्धा हलवले होते आणि मला मारण्यासाठी त्यांनी परत मला नदीच्या काठी आणले आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या ऐश्वर्याने आता जानकीचा पेहराव करून जानकीची साडी वगैरे नेसून मला नदीमध्ये ढकलून दिले. तेव्हा पाण्यात ढकलणारी मला केवळ आणि केवळ ऐश्वर्या होती. लताबाई आता रडतच हे सर्व सांगत असते. त्यानंतर आता पुढे सौमित्र लताबाई आता कारखानीस यांना विचारतो, जेव्हा ऐश्वर्या पाण्यामध्ये तुम्हाला ढकलत होती तेव्हा तिने काय घातले होते? तर आता लताबाई म्हणते की तेव्हा तिने जानकी सारखी हुबेहूब साडी नेसली होती आणि अगदी जानकी सारखा केसांचा आंबाडा सुद्धा बांधलेला होता. तर आणि अगदी जानकी सारखाच केसामध्ये गजरा सुद्धा माळला होता. हुबेहूब जानकी असल्यासारखीच ती दिसत होती. तेव्हा मात्र सौमित्र आता मिलॉर्डला म्हणतो की हे बघा, पॉइंट टू पॉइंट भेटतच आहे. आणि त्यानंतर पुढे तो आता लताबाईंना विचारतो की म्हणजे तुम्हाला पाण्यात ढकलणारी तर ऐश्वर्या होती आणि पाण्यात ढकलून दिल्यानंतर नक्की काय घडले? तेव्हा आता लताबाई सांगते की हे बघा, तिने मला पाण्यामध्ये ढकलून दिले परंतु मला पोहता येते हे तिला माहिती नव्हते आणि त्यानंतर मी तेथून वाचले सुद्धा. आता तेथे सुद्धा घडलेला सर्व प्रकार आहे. तर लताबाई कोर्टाला सांगते ज्या माणसाने मला वाचवले तर त्याच माणसाने मला इकडे जानकीकडे येण्यासाठी पैसे सुद्धा दिलेत.
माझ्या जानकीला भेटण्यासाठी कसेबसे आता त्या बंगल्यावर सुद्धा येऊन पोहोचले होते. पण त्याच वेळेस ऐश्वर्याची गाडी तेथे आली आणि अगदी योगायोगाने तिने मला पाहिलं आणि तेथे सुद्धा आता मी अगदी परत येण्याचा प्रयत्न केला होता. आता तरीसुद्धा ह्या ऐश्वर्याच्या गुंडांनी मला पकडले आणि मला पुन्हा किडनॅप करून ते घेऊन गेले. तेव्हा आता जो काही घडलेला प्रकार आहे लता कारखानीस यांनी संपूर्ण कोर्टासमोर सांगितलेला असतो. सौमित्र मात्र आता जज साहेबांना विचारतो की हे बघा मिलॉर्ड, तुम्ही ऐकतात ना, जो काही आता घडलेला प्रकार आहे आणि जसे आता ह्या लताबाईवर अन्याय करण्यात आला तर त्या स्वतः आता हे सर्व कोर्टामध्ये सांगत आहे. तर यांना किडनॅप करण्यात आले होते, यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा सगळा प्लॅन रचणारी केवळ आणि केवळ ऐश्वर्या होती. त्यामुळे मिलॉर्ड मी तुम्हाला सांगतो की ह्या ऐश्वर्याला अगदी कठोरातली कठोर शिक्षा द्यायला हवी, एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे. तर असे बोलून आता सर्व काही सिद्ध करून सौमित्र खाली बसतो. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर आता जज साहेब म्हणतात की हे बघा, आज मात्र येथे अशी केस आहे की ज्या आईला अगदी मारण्यात येते आणि तिचे जे काही मारण्याचे खोटे आरोप आहे आपल्या स्वतःच्या मुलीवरच केले जातात. खरंच हे ऐकल्यानंतर त्या मुलीला किती त्रास होत असेल आणि शेवटी आज तिची आई येथे येते आणि साक्ष देते. परंतु हे बघा जानकी रणदिवे, मला तुमचं कौतुक वाटतं. इतके सगळे आरोप होऊन सुद्धा तुम्ही नाही हरलात. तुमची जिद्द आणि तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तर त्याला मी कोर्ट सलाम करत आहे. हे ऐकल्यानंतर जानकीचे डोळे आनंदाने भरून येतात. सर्वांना आता जानकीचं खूप कौतुक वाटतं. परंतु ऐश्वर्या आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी आणि सयाजी यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा आता जज पुढे म्हणतात की हे बघा, जानकी रणदिवे यांच्यावर खुनाची केस सुरू होते आणि काही पुरावे आणि खुद्द लता कारखानीस यांची साक्ष ऐकून मात्र हे कोर्ट प्रचंड आनंदाने निकाल देत आहे आणि जानकी रणदिवे हा निर्दोष आहे. तर तेव्हा मात्र आता सर्वांना खूप प्रकारचा आनंद होतो. जानकी डोळे आनंद अश्रूंनी भरून येतात. परंतु ऐश्वर्या सयाजी यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. एक शॉक त्यांना बसलेला असतो की जानकीची निर्दोष सुटका झाली म्हणून. लताबाईला सुद्धा खूप असा आनंद होतो. तेव्हा आता जज पुढे म्हणतात की कोर्ट मात्र आता जानकी रणदिवे यांच्यावर जे काही आरोप लावलेले होते ते सगळे आरोप मागे घेत आहेत आणि त्यांची मात्र निर्दोष सुटका करण्यात येत आहेत. जानकीला आता इतका आनंद झालेला असतो, अगदी आनंदाने सगळेजण उड्या मारतात. तेव्हा आता कोर्ट मात्र जानकी रणदिवे यांना आरोपी पिंजऱ्यातून खाली यायला सांगतात. जानकी रडतच आता थँक्यू अगदी जज साहेब म्हणून हात जोडते. तेव्हा जानकी आणि लताबाई आता विटनेस बॉक्समधून दोघेही अगदी धावतच येतात आणि अख्ख्या कोर्टासमोर अगदी रडतच एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात. तेव्हा आता सगळ्यांना इतका आनंद झालेला असतो, सगळ्यांचे चेहरे खुललेले असतात. अगदी जज मॅडम सुद्धा खूप हसत असतात आणि जानकीचं तोंड भरून कौतुक त्या करतात. ऐश्वर्या आणि सईजी मात्र यांना शॉक बसतो. जे काही दृश्य समोर बघत आहे तर ते बघून मात्र पूर्णपणे ते हादरले जातात आणि त्यांचा जो वकील आहे ॲडव्होकेट धर्माधिकारी तो सुद्धा खाली मान घालून बसलेला असतो. लताबाई गोड असा आपल्या जानकीचा पापा घेते आणि गोड अगदी तोंड भरून आपल्या जानकीकडे पाहत असते. आता जज साहेबांना हात जोडते आणि म्हणते की माझ्या बबडीची निर्दोष सुटका झाली, खरंच तुमच्या मनापासून आभार मानते. त्यावर आता जज मॅडम लताबाईला बसण्यासाठी सांगतात. तेव्हा मात्र आता लताबाई आणि जानकी हे बसायला जात असतानाच लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी उभा राहतो आणि लगेच जज मॅडमला म्हणतो की 1 मिनिट मॅडम, मला मात्र लता कारखानीस यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आता सर्वजण अगदी रागाने हे ॲडव्होकेट धर्माधिकारी यांच्याकडे पाहत असतात, कारण आता लताबाईची निर्दोष अगदी जानकीची सुटका झाल्यानंतर सुद्धा लताबाईला असे याला काय प्रश्न विचारायचे असतील असा प्रश्न मात्र आता सगळ्यांना पडतो. तेव्हा मात्र आता जज ह्या परवानगी दिल्यानंतर लगेच आता हा ॲडव्होकेट धर्माधिकारी लताबाईंना विचारतो, तुमची इतकी आनंदाने सुटका झाली तरी सुद्धा अगदी तुमच्या चेहऱ्यावर कसली भीती आहे, तर नक्की तुम्ही काही लपवतात का? तेव्हा जानकी उत्तर देते की लपंडाव हा ऐश्वर्याचा आवडता खेळ आहे तर, आणि हे बघा मला कशाचीही भीती नाही, तुम्हाला हवे त्या प्रश्न तुम्ही विचारू शकतात, आई मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देईलच. तर जानकी आता आईला अगदी विटनेस बॉक्स मध्ये जायला सांगते. लताबाई आता लगेच विटनेस बॉक्स मध्ये येते. तेव्हा आता जानकी लताबाईला तिथे विटनेस बॉक्स मध्ये सोडते आणि अवंतिका सौमित्र जवळ येऊन अवंतिकाला घट्ट अशी मिठी मारते आणि सौमित्र भाऊजींच्या सुद्धा हातात हात देऊन आता सगळेजण खूप खुश होतात. सगळेजण आता ह्या तिघांकडे पाहत असतात. त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेश जवळ येते आणि ऋषिकेशला सुद्धा आता घट्ट अशी मिठी मारते आणि सारंगच्या सुद्धा जवळ येऊन सारंगच्या हातामध्ये हात देते. आता हे रणदिवे कुटुंब सर्वजण खूप खुश असतात, परंतु ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तेव्हा आता ॲडव्होकेट धर्माधिकारी लता कारखानीस यांना म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुमच्या मुलगी जानकी रणदिवे हिची निर्दोष सुटका झाली तर, आणि कोणत्या आईला आपल्या मुलीची अशी त्रासातून सुटका झालेली आवडणार नाही तर, परंतु हे बघा मला मात्र हॅपी एंडिंग आवडत नाही.
काही ना काही अगदी अभ्यास करून मी काहीतरी चॅप्टर तर सुरू करू शकतो. त्यामुळे आता आपण नवीन चॅप्टर सुरू करूयात. त्यामुळे हे बघा, चला प्रश्नाची उत्तर द्या की लताबाई, मला तुमच्याबद्दल जी काही थोडीशी स्टोरी आहे ती ऐकायची आहे. तर म्हणजे आता मात्र सन्मानाने तुम्ही कोर्टाला हे सर्व सांगितले की जानकी तुमची मुलगी आहे. तर परंतु जानकी मात्र ही तुमची मुलगी आहे तुम्हाला कधी कळले? तेव्हा आता लताबाई उत्तर देते की काही महिन्यापूर्वी. ॲडव्होकेट आता धर्माधिकारी विचारतो की म्हणजे नेमकं काय? तेव्हा आता लताबाई म्हणतात की झाले 30-40 दिवस झाले असतील. तर ॲडव्होकेट धर्माधिकारी विचारतो की ती अगोदर तुमची मुलगी होती, हे तुम्हाला का कळालं नसेल? तेव्हा लताबाई आता सांगायला सुरुवात करते की हे बघा, जेव्हापासून जानकी लहान होती तेव्हा मात्र मी तिला अनाथ आश्रमामध्ये सोडून आले होते, कारण मी तिला अगदी तिचा पालन पोषण व्यवस्थित करू शकेल याची मला पूर्ण खात्री नव्हती. त्यामुळे मी तिला अनाथ आश्रमात सोडून आले होते. ते ऐकून आता ॲडव्होकेट लगेच धर्माधिकारी म्हणतो की काय सांगतात लताबाई, म्हणजे ज्या पोटच्या मुलीला तुम्ही जन्म दिला आणि तिलाच तुम्ही अगदी अनाथ आश्रमात सोडून आलात होतात, का तुम्ही असं केले? तेव्हा आता लताबाई रडते आणि लताबाई म्हणते की कारण माझा नवरा मला सोडून गेला होता. तर एकटीने मुलीला सांभाळणं हे खूप कठीण होतं आणि माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्यायच नव्हता. तेव्हा लगेच आता ॲडव्होकेट धर्माधिकारी लताबाईला सगळ्यांच्या समोर म्हणतो की खोटं बोलतात तुम्ही, एकदम साफ खोटं बोलतात. अहो, तुम्हाला तुमच्या मुलीला सांभाळता आले असते. जगामध्ये असे अनेक बायका आहेत की ज्या एकट्याने मात्र आपल्या मुलीही सांभाळतात आणि आपल्या मुलींना अगदी नीट व्यवस्थित पालनपोषण करून त्यांना वाढवतात. परंतु तुम्ही आपल्या मुलीबरोबर काय केलं? एक वाईट पर्याय म्हणून तुम्ही तिच्याकडे पाहिलं, कारण तुम्हाला तर अभिनयाची चटक लागली होती. तर तुम्हाला मात्र हिरोईन व्हायचं होतं, म्हणून तुम्ही मात्र तुमची मुलगी आहे तर ती तुम्हाला एक अशी अडथळा वाटली आणि तो अडथळा दूर करण्यासाठी तुम्ही तिला अगदी अनाथ आश्रमामध्ये सोडून आलात. आणि त्या मुलीला अनाथ आश्रमामध्ये सोडून आल्यानंतर मात्र स्वतः मुंबईला आल्यात आणि नाटक सिनेमामध्ये काम करायला तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःचा आनंद फक्त अगदी एन्जॉय करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. स्वतःच्या मुलीचा विचार त्यावेळेस केला नाही. इतक्या वर्षातून मात्र तुम्ही म्हणजे मुळशीला परत आलात आणि आता स्वतःच्या मुलीच्याच घरामध्ये एक सासू म्हणून तुम्ही घुसला होतात. मग काय, बरोबर आहे ना पार्वतीबाई? तेव्हा आता जानकी, ऋषिकेश सगळेजण रागाने आता ह्या धर्माधिकाऱ्याकडे पाहत असतात. लताबाईला सुद्धा खूप राग येतो, कारण आता जानकी सुद्धा रागाने पाहत असते की वाटेल तसे आरोप मात्र आता लताबाईवर केले जातात. ते आरोप जानकीला सहन होत नाही. तेव्हा आता लताबाई सगळ्यांच्या समोर आता ऐश्वर्याचं नाव घेते आणि म्हणते की ते मात्र मला ऐश्वर्याने करण्यासाठी लावले होते. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी लगेच आता जजला म्हणतात की मॅडम, सगळ्या काही गोष्टी यांना ऐश्वर्याने करायला लावलेल्या आहेत असेच कायम उत्तर ह्या देणार आहेत का? त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमची अक्कल नव्हती का? तुम्हाला कळत नव्हते की तुम्ही कुणाच्या घरात घुसतात? दुसऱ्याच्या घरात घुसून म्हणजे स्वतःच्याच मुलीच्या घरामध्ये घुसून तुम्ही आता आपल्या मुलीची सासू बनून तेथे राहिलात. घरातील एका बाईचं रूप घेऊन तुम्ही त्या घरामध्ये जातात आणि हे बघा मॅडम, जे काही ऋषिकेश रणदिवे यांची सख्खी आई आहे पार्वती रणदिवे, यांचाच अगदी खोटा वेश घेऊन ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये घुसल्या होत्यात आणि त्याच ह्या बाई आहेत. तेव्हा सौमित्र लगेच उभा राहतो. सौमित्र म्हणतो की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कारण लता कारखानीस यांनी स्वतः सांगितलेले आहे की त्यांना हे सर्व अगदी ऐश्वर्यानेच करण्यासाठी सांगितले होते. तर आता जज मॅडम विचारतात की हे सर्व ऐश्वर्याने केलेलं आहे, याला काही पुरावा आहे का? तेव्हा मात्र आता सौमित्र लगेच म्हणतं की हो, त्यावेळेस मात्र आता ऐश्वर्याने काही आता मुलाखती घेतल्या होत्या. लताबाईला पार्वती बनून आता ऐश्वर्याला त्या घरामध्ये घेऊन यायचं होतं जानकी बहिणीला त्रास देण्यासाठी. तेव्हा मात्र ॲडव्होकेट आता धर्माधिकारी विचारतो की म्हणजे यांनी नक्की असं काय केलं होतं की सगळ्यांना मात्र आता यांनी अगदी रिजेक्ट केलं आणि फक्त लताबाई कारखानीस यांनाच सिलेक्ट केलं म्हणून. त्यावर आता सौमित्र म्हणतो की मला माहिती नाही, परंतु ऐश्वर्याने मात्र जो प्लॅन रचला होता प्लॅनमध्ये मात्र लताबाई फसल्या. तेव्हा ॲडव्होकेट आता धर्माधिकारी पुढे येतो आणि म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, एक जी काही आई आहे ती स्वतःच्याच मुलीच्या घरामध्ये एक सासू बनून राहते आणि आपल्याच मुलीशी ती खोटं बोलते आणि अगदी आपल्या मुलीला हे सुद्धा सांगते की मी तिच्या नवऱ्याची आई आहे म्हणून. घरातील जे काही आहे ते सर्व हडप करून पाहते आणि अचानक तेथून गायब होते आणि वर काय सांगते तर त्या घरातील धाकट्या सुनेने म्हणजे ऐश्वर्याने तिला हे सर्व करण्यासाठी सांगितलेले आहे. तर म्हणजे याच घरामध्ये अगदी स्वतःच्या मुलीची सासू बनून यायचं आणि दुसरी जी काही आता त्या मुलीची जाव आहे तर तिच्यावर हे सगळे आरोप करायचे की हे सर्व तिने करण्यासाठी सांगितले म्हणून. आणि माझी मुलगी जानकी आहे ना, ती तर अगदी सुतासारखी सरळ आहे.
आणि हे बघा मॅडम, तुम्हाला कशावरून हे लक्षात येत असेल की हा प्लॅन जो काही आहे तो ऐश्वर्या आणि लताबाई यांचा नसून लताबाई आणि जानकी या दोघींचा आहे. तर तेव्हा आता सर्वांना ॲडव्होकेट धर्माधिकाऱ्यांचा खूप राग येतो. तर लगेच सौमित्र उभे राहतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन, जे काही माझे जे काही आहे तर ते जानकी रणदिवे यांचा या घटनेशी आणि ह्या संबंधाशी काही एक संबंध नाही म्हणून, आणि ह्या केसची सुद्धा काहीही संबंध नसताना ॲडव्होकेट धर्माधिकारी बळजबरीनेच जोडण्याचा प्रयत्न करतात. तर तेव्हा मात्र ॲडव्होकेट लगेच हा धर्माधिकारी म्हणतो की नाही मिलॉर्ड, हे बघा, फक्त आणि फक्त आता आतमधील जो काही संबंध आहे तर तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जानकी रणदिवे ह्या लताबाई कारखानीस यांच्याच मुलगी आहेत आणि स्वतः जानकी रणदिवेच यांनी लताबाईला अगदी पार्वती बनवून ह्या घरात रणदिव्यांचे आणले होते आणि स्वतः मात्र इतका मोठा डाव त्यांनी अगदी रचलेला होता. मात्र जानकीवर हे सगळे डाव येण्यासाठी ऐश्वर्याने काही केलेले नाही आणि ऐश्वर्याने केलेल्या पापाची सगळे काही आता हे जे पाप आहे ते प्रत्येक आता पाप मात्र ऐश्वर्याचं जानकीवर हा ॲडव्होकेट धर्माधिकारी लादण्याचा प्रयत्न करतो. ऐश्वर्या फसेल म्हणून स्वतःच्या आईलाच त्यांनी डांबून ठेवलं होतं. तर आणि त्यासाठी मात्र यांनी स्वतःच्या आईला तेव्हाच बाहेर काढले जेव्हा मात्र रणदिवे कुटुंबाचं भिंग फुटायला लागलं होतं. तेव्हा मात्र यांनी आता लताबाईला बाहेर काढले. लताबाईला कुठेही किडनॅप केलेले नव्हते, म्हणजे ऐश्वर्याने लताबाई सोबत काही केलेले नाही. काही आहे ते सगळं ह्या रणदिव्यांचा डाव आहे. तर तेव्हा जानकी लगेच उठते. जानकी म्हणते की हे सगळे आरोप खोटे आहेत. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की जेव्हा रणदिव्यांच्या विरोधात कोर्टामध्ये केस गेली तेव्हाच मात्र जानकी यांनी लताबाईंना कोर्टामध्ये आणले होते. आता ॲडव्होकेट धर्माधिकारीचे जे काही आरोप आहे ते ऐकून मात्र आता लताबाईला सुद्धा खूप मोठा एक धक्का बसतो. लताबाई तर आता तोंडाला हात लावते. ॲडव्होकेट धर्माधिकारी पुढे म्हणतो की म्हणजे कारण इतके दिवस मात्र न सापडणारी आई आज मात्र अचानक कशी कोर्टामध्ये आली आणि ती इतक्या अचानक तुम्हाला सापडली कशी, त्यामुळे मिलॉर्ड हा योगायोग असू शकत नाही. तर आता सौमित्र म्हणतो की हे बघा मिलॉर्ड, हा तर एक खूप मोठा योगायोग नाही सुद्धा, कारण इतके दिवस आम्ही लता कारखानीस यांना शोधत होतो आणि त्या मात्र आम्हाला काल सापडल्यात आणि आम्ही त्यांना शोधून आणले म्हणून. आणि सौमित्र ॲडव्होकेट आता धर्माधिकारी यांच्याकडे बघत म्हणतो की यामध्ये आता हे सर्व करत असताना आमच्या जीवाला सुद्धा एक खूप मोठा धोका होता. तर ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की अच्छा, आणि लताबाई समोर येऊन म्हणतो की कुणाच्या तावडीतून सोडवलं. तेव्हा आता लताबाई म्हणते की तो मास्क मॅन त्याच्या तावडीतून आम्हाला सोडवलं. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी लगेच हसतो आणि लताबाईला म्हणतो की काय बाई, अहो काय तुम्ही असं वाटेल ते बोलतात. अगोदर तर तुम्ही म्हणाला होतात की ऐश्वर्याने किडनॅप केले आणि आता तर म्हणतात की मास्क मॅन होता म्हणून. बघा, तुम्ही कोर्टामध्ये साक्ष देतात की पिक्चरची टोरी लिहितात. मला काय वाटतं की ह्या सिनेमाची जी कथा आहे ती रचून तुम्ही आम्हाला सांगताल आणि आमचा त्याच्यावर विश्वास बसेल म्हणून, की ही जी काही सिनेमाची कथा आहे त्यात म्हणजे तुम्हालाच आता हिरोईनचं काम करायचं आहे की काय, त्याची हौस राहिलेली आहे का, म्हणून तुम्ही इतकं खोटं बोलतात. तेव्हा मध्ये कोर्टामध्ये आता काही जण हसायला अगदी बसलेलेच असतात. सयाजी आणि ऐश्वर्या तर मोठ्याने हसतात, परंतु जानकी, ऋषिकेश या सगळ्यांना आता खूप राग येतो. तर आता लताबाई तोंडाला हात लावते. तेव्हा आता ॲडव्होकेट सौमित्र उभे राहतो आणि सौमित्र म्हणतो की हे बघा ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कारण हा काही गमतीचा खेळ नाही. येथे विचारलेला प्रश्न केवळ हे त्याच्याच बाबतीत असायला हवेत, असे कोणतेही प्रश्न येथे विचारले जाऊ नयेत. येथे गमतीदार आता किस्से वगैरे चालू नयेत. तेव्हा मात्र आता कोर्टामध्ये एक प्रकारचा गोंधळ उडालेला असतो. तर आता जज मॅडम आहे तर ते अगदी ऑर्डर करत अगदी सर्वांना शांत राहायला सांगतात. आणि आता जज मॅडम ह्या जे काही ॲडव्होकेट धर्माधिकारी आहे तर यांना सुद्धा कोर्टाच्या नियमानुसारच तुम्ही प्रश्न विचारू शकतात, असे बाहेर नाही. तेव्हा आता तो सॉरी असं जज साहेबांना म्हणतो आणि म्हणतो की हे बघा, लताबाई वाटेल तसे बोलतात म्हणून मला सुद्धा हे सर्व बोलावं लागतं. तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघा नाही जज मॅडम, अहो जे काही खरं आहे तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आता जज मॅडम विचारतात की मग हे नेमकं मास्कमॅन प्रकरण काय आहे. तेव्हा सौमित्र पुढे येऊन म्हणतो की मॅडम हे बघा, मास्कमॅन तो माणूस आहे की ज्यांनी लताबाईला किडनॅप केले होते. तर त्याच्या तावडीतून मात्र जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांनी लताबाईला सोडून आणले. तर त्यावर आता जज विचारतात की तो माणूस नक्की कोण आहे. त्यावर आता लताबाई सांगते की नाही, काही कल्पना नाही. त्यावर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की बघितलंस का जज मॅडम, अहो ज्या माणसाने यांना किडनॅप केले त्याबद्दल सुद्धा यांना काही एक माहिती नाही म्हणून. तिथून मात्र त्या सुटल्या आणि तरी सुद्धा त्यांचं शेवटी हेच म्हणणं आहे की ऐश्वर्या रणदिवे यांनीच त्यांना किडनॅप केले म्हणून. त्यावर आता लताबाईवर जे आरोप होतात तर ते ऐकून लताबाईला धक्का बसतो. त्यावर आता लगेच
ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतात की हे बघा, या सगळ्या प्रकरणावरील पडदा बाजूला काढण्यासाठी मला जानकी रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी। तेव्हा आता जज साहेबांनी परवानगी दिली जाते। तर आता मिलॉर्ड म्हणजे असं म्हटल्यानंतर आता हा ॲडव्होकेट धर्माधिकारी खुश होतो। तेव्हा शेवटी आता जानकी रणदिवे यांना कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची विनंती केली जाते। जानकी उठते आणि तडक विटनेस बॉक्समध्ये येते। लताबाई आता खाली आपल्या जागेवर येऊन बसते। तेव्हा आता जानकी ही रागाने पाहत असते, परंतु आता ऐश्वर्याला तर हसू येत असतं की जानकीला परत बोलावलं म्हणून। त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही अगदी म्हणजे वाटेकडे डोळे लावूनच बघितलेले असते की कधी जानकीची निर्दोष सुटका होते आणि सगळेजण घरी येतात। आजीला मात्र आता हे काही बघवत नसतं। आजी लगेच सुमित्राला म्हणते की सुमित्रा, अगं तुला एक गोष्ट सांगू का? त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं मी तुला किती काही सांगितले तरी सुद्धा तू ऐकणार आहेस का? नाही ना, मग सांग नक्की काय आहे ते। त्यावर आता लगेच आजी म्हणते की बरं ठीक आहे, ऐक मग। आणि हे बघ, अगं जानकीने आता ह्या लताबाईला सोडून आणले म्हणून तुला खूप आनंद झालेला आहे, तर पण तिने मात्र कसे सोडून आणले याचा विचार तू केलास का सुमित्रा? म्हणून आजी आता सुमित्राच्या आणखीन कान भरण्याचा प्रयत्न करत असते। तर सुमित्रा म्हणते की आजी, अगं काय बोलतेस? कसं सोडून आणलं म्हणजे? त्या माणसाला फसवलं आणि त्याला खोटे प्रॉपर्टीचे पेपर्स दिले। आता आजी मात्र जो काही शहाणपणा तिने केलेला आहे तो सर्व जानकीच्या अंगावर लोटण्यासाठी आता मात्र आजीला हा पॉइंट सापडलेला असतो की जानकीने मात्र आपल्या आईला सोडवण्यासाठी खरे प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र आता हे तिकडे नेऊन दिलेत। म्हणून आजी बरोबर आता सुमित्राचे आणखीन कान भरवायला सुरुवात करते। आता सुमित्राचं हे बोलणं ऐकून आजी लगेच सुमित्राला विचारते की हे तुला कोणी सांगितले बरं? जानकी आणि ऋषिकेश। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो। तेव्हा लगेच आता आजी म्हणते की सुमित्रा, अगं तू स्वतः बघितलंस का ते पेपर खरे होते किंवा खोटे होते? आणि तरी सुद्धा तू जानकीवर इतका विश्वास ठेवते। सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की आई, नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तू असं का बोलतेस? त्यावर आता आजी म्हणते की हे बघ, जरा तू डोक्याला ताण दे, विचार कर नक्की काय आहे ते, कारण आतापर्यंत त्या माणसाने ह्या बायकांना सोडलं नाही, मग आता मात्र एकदम अचानक त्याने हे दोघींना सोडून दिले नाही म्हणजे अगं त्याच्या पाठीमागे काहीतरी असेल म्हणूनच त्या माणसाने यांना सोडवलं असेल तर। तेव्हा सुमित्राला राग येतो। सुमित्रा म्हणते की आई, जरा स्पष्ट बोलतेस का? त्यावर आता आजी म्हणते की हो अगं मी स्पष्टच बोलते। आणि एक गोष्ट, अगं जानकीने त्या माणसाला मात्र खोट्या पेपर्स ऐवजी जर खरे पेपर्स नेऊन दिले असतील तर, म्हणजे हे पग दोन बायकांना अपहरण करणारा हा माणूस म्हणजे दूधखुळा नाही, म्हणजे बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की पेपर खरे आहे किंवा खोटे आहे। तर त्यामुळे सुमित्रा, अगं जरा नीट विचार कर। आता आजी मात्र स्वतःने जी चूक केलेली आहे ती जानकीवर लोटते आणि पुन्हा सुमित्राचे कान भरते। आजीचं हे बोलणं ऐकून सुमित्रा सुद्धा आता विचारात पडते। आणि शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये आता जानकी कोर्टासमोर म्हणते की जज साहेब, या ऐश्वर्याने मात्र माझ्या आईला आणि माझ्या नानांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ही सुद्धा ऐश्वर्या निर्दोष ठरते का? हे सर्व असे का? ऐश्वर्यासारख्या ज्या काही बायका असतात तर ते कायद्याचा अगदी अपमान करतात आणि ज्या बायकावर खरा अन्याय झालेला आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो। त्यामुळे माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। आणि हे बघा, जर मला थोडासा वेळ मिळाला तर मी आमचं जे सत्य आहे तर ते पुढे मांडू शकते। आणि पुराव्या अभावी जर ऐश्वर्या ही केस जिंकली तर मात्र खऱ्या माणसाचा मात्र न्याय व्यवस्थेवरील जो काही विश्वास आहे तर तो उडेल आणि तुम्ही मात्र आता असे होऊन देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। तेव्हा मात्र आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।